नाशिक शहर आणि ग्रामीण भागात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलंय। गेल्या 4 वर्षात तब्बल 2,500हून अधिक महिला बेपत्ता असल्याची नोंद आहे। मानसिक तणाव, घरातलं बिघडत जाणारं स्वास्थ्य, पालकांशी कमी होणारा संवाद, पती पत्नीमध्ये उडणारे खटके, सासरच्या मंडळींकडून होणारा छळ, अशा अनेक कारणांमुळे नैराश्य येऊन आत्महत्यासारख्या घटनांमध्ये वाढ होतीये। त्याचबरोबर महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय। गंभीर बाब म्हणजे यात अल्पवयीन मुलींची संख्या सर्वाधिक आहे। गेल्या 4 वर्षात नाशिक जिल्ह्यात 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2,702 महिला बेपत्ता झाल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय। यात शहरात साधारणतः 1,351 महिला आणि 135 अल्पवयीन मुलींचा सहभाग आहे। ग्रामीण भागात 1,017 महिला आणि 199 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे। त्यांच्या शोधासाठी पोलिसांच्या माध्यमातून ऑपरेशन मुस्कान, पुन्हा घरी असे विविध उपक्रम राबवले जात आहेत। निर्भया पथक आणि बीट मार्शलच्या माध्यमातून महिलांना मदत केली जाते। पोलीस स्टेशन आम्ही एक सायबर पोलीस स्टेशन जे 1 मे 2017 पासून कार्यान्वित झाले। आत्तापर्यंत त्याच्यामध्ये सुमारे 18 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामध्ये सुद्धा पीडित महिलांच्या विषयीचे काही गंभीर गुन्हे आम्ही स्वतःहून दाखल करून घेतले किंवा त्यांनी ज्यावेळेस फिर्याद दिली तर आम्ही त्या फिर्यादीच्या तातडीने दखल घेतलेली आहे। सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे शाळा आणि कॉलेजेसच्या मुली अपप्रवृत्ती असणाऱ्या लोकांच्या जाळ्यात उडल्या जात आहेत। त्यामुळे सोशल नेटवर्किंग साईट आणि व्हॉट्सअपचा सावधगिरीने वापर करावा, तसंच पालकांनी मुलींमध्ये विश्वासाचं नातं निर्माण करावं असा सल्ला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे। यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये समुपदेशनही करण्यात येत आहे। कायद्याची गोष्ट आहे तर त्याच्यासाठी संपूर्ण मदत आमची त्यांना मिळते। ते आमच्या महिला सुरक्षा विभागाकडे आल्यानंतर अशा परिस्थितीत त्यांनी कायद्यान्वये काय केलं पाहिजे किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ह्याचं आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो। बेसिकली सोशल मीडियाचा वापर कसा करावा आणि आपण सुरक्षित कसं राहावं याचं ट्रेनिंग महिलांना दिलं गेलं पाहिजे। दुसरी गोष्ट की चूक झाली असेल तर ठीक आहे, पण ती चूक आईवडिलांना सांगणं आणि त्याच्या दृष्टीने फसवणूक झाली असेल तर त्याचा सामना करणं, याच्यासाठी आईवडिलांनी सुद्धा तो विश्वास मुलीवरती दर्शवला पाहिजे। महिला मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून 9762 100 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। शहरात ठिकठिकाणी होर्डिंगच्या माध्यमातून हेल्पलाईन नंबर मुलींपर्यंत पोहोचवला जाणार आहे। मात्र मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी खबरदारी घेणं आणि हरवत चाललेला संवाद पुन्हा सुरू करणं गरजेचं आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।